म्हणजे मागील काही दिवसापासून ज्या काही घडामोडी होत आहेत त्या घडामोडी आपण थोड़ा मागे सरक मागे पण या सगळ्या बांगलादेशातील सरका मागे समाज धुलिया 17 अगस्त आज हिंदू सकल समाज की तरफ से धुलिया बंद का आह्वान किया गया है। हिंदू सकल समाज का कहना यह है कि बांग्लादेश में जो अल्पसंख्यक हिंदू समाज पर अत्याचार हो रहा है उसके निषेध में आज धुलिया बंद है। मेरी सब शहर वासियों से एक अपील है और दरख्वास्त से गुजारिश है कि इस बंद में अमन और शांति के साथ बंद को बनाए और अपनी जो बात रखना है हुकूमत के सामने रखे। बेशक अगर किसी इंसानियत पर अत्याचार होता है, जुल्म होता है तो उसके खिलाफ आवाज उठाना चाहिए, ये बिल्कुल सही बात है। मैं तमाम धुले शहर के वासियों से ये अपील करूंगा कि वो शांति के साथ में आज के बंद को बनाए और शांति के साथ में जो मोर्चा निकलने वाला है, जो जिलाधिकारी साहब को निवेदन दिए जाने वाला है, वो शांति के साथ हो और धुले शहर में कोई भी किसी किस्म की गालबोट ना लगे, ऐसी मेरी विनंती है। मोर्चा काढण्यात येतोय। अतिशय शांततेने हा मोर्चा पार पडला। गेल्या 15 दिवसापासून बांगलादेशमध्ये ज्या घडामोडी होत आहेत तो त्यांचा अंतर्गत विषय जरी असला तरी तिथं हिंदू समाजाचा आणि अल्पसंख्याक समाजाचा कुठलाही संबंध न येता त्यांना टार्गेट केलं जात आहे। त्यांच्या इस्टेटी लुटल्या जात आहेत, आया बहिणींवर बलात्कार होतोय, उद्ध्वस्त केलं जात आहे। त्यांचा दोष काय तर ते हिंदू धर्माचे आहेत। आणि जर कधी असं होत असेल तर भारतातला हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही। साहजिकच प्रचंड आक्रोश आहेत भारतात आणि म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे प्रशासनाने आंतरराष्ट्रीय दबाव आणून नवीन जे सरकार बसलेले आहेत त्याला भाग पाडायला पाहिजे की हिंदू आणि अल्पसंख्याकांना संरक्षण द्या, नाही तर हा उद्रेक भारत उपखंडात प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा परिणाम अतिशय भयावह होईल। आणि म्हणून या निमित्ताने सगळ्या हिंदू समाजालाही आवाहन आहे, जागे व्हा। गजवाए हिंद हे स्वप्न पटणारे अतिरेकी आणि अतिशय जहाल विचार असणारे लोक त्यांना गजवाए हिंद करायचे आहे। आणि म्हणून हळूहळू भारता आजूबाजूचे सगळे देश ते टार्गेट करतायत आणि शेवटचं टार्गेट भारत असणार आहे। आणि या भारताला वाचवायचं आणि सगळं सक्षमपणे उभं करायचं काम या भारतातील हिंदू समाजाचं आहे। जागे व्हा, तुम्हाला त्या पद्धतीचे सूचना देण्यात येत आहे। भारतात त्या पद्धतीचं ध्रुवीकरण होत आहे, जागे व्हा।